वाळू माफियांचा खेळ खल्लास। रात्रीच्या अंधारात सिंघम स्टाईल धाड, 2 अवाढव्य हायवा अन स्विफ्ट कारसह कोट्यवधींचा माल जप्त। अंबड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या अवैध वाळू माफियांच्या साम्राज्याला महसूल आणि पोलीस प्रशासनाने खिंडार पाडले आहे। थेट दिल्लीहून आलेल्या परीक्षाधीन IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने साष्टी पिंपळगाव वाळू घाटावर मध्यरात्रीच्या सुमारास सिंघम स्टाईलने धाड टाकली। या थरारक कारवाईत विना परवाना, विना ETP अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणारे 2 अवाढव्य हायवा ट्रक आणि वाळू चोरांना पोलिसांच्या हालचालींची टीप देणारी, एस्कॉर्टिंग करणारी एक मारुती स्विफ्ट कार रंगेहात पकडून जप्त करण्यात आली आहे। रात्रीच्या अंधारात अधिकाऱ्यांचा चक्रव्यूह। मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 17 मे 2026 रोजी उपविभागीय अधिकारी भोकरदन तथा परीक्षाधीन सनदी अधिकारी श्री सर्वानंद सर आणि परीक्षाधीन पोलीस अधीक्षक श्रीमती जान्हवी शेखर यांनी एका अत्यंत गुप्त मोहिमेचे नियोजन केले। कोणतीही पूर्वसूचना न देता खासगी वाहनांनी हे पथक साष्टी पिंपळगाव येथील वाळू घाटावर धडकले। अधिकाऱ्यांचा ताफा अचानक समोर बघून वाळू उपसा करणाऱ्या माफियांची एकच पळापळ झाली। मात्र पथकाने चहूबाजूनी वेढा घालत 2 मोठे हायवा ट्रक आणि संशयास्पदरित्या फिरणारी स्विफ्ट कार जागीच जप्त केली। दोन्ही ट्रकमध्ये प्रत्येकी 5 ब्रास अवैध वाळू भरलेली होती। जप्त केलेल्या वाहनांचा अचूक तपशील: 1. भारत बेंज हायवा ट्रक MH20 GT 2362, टाटा हायवा ट्रक MH14 LX 4898 3, मारुती स्विफ्ट कार MH23 AS 4031, चेसी नंबर MBHC ZC 03 SJG 2,29,603। जिल्हाधिकाऱ्यांचा कडक आदेश, वाहने तहसील कार्यालयात जमा। या गंभीर प्रकरणाची दखल घेत माननीय जिल्हाधिकारी अस्मिता मित्तल मॅडम, माननीय उपजिल्हाधिकारी मिसाळ सर, अंबडचे माननीय उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी साहेब आणि अंबडचे माननीय तहसीलदार विजय चव्हाण साहेब यांच्या कडक मार्गदर्शनाखाली पुढील कठोर पावले उचलण्यात आली। सुरुवातीला सुरक्षेसाठी गोंदी पोलीस ठाण्यात लावलेली ही सर्व वाहने आज दिनांक 22 मे 2026 रोजी कडक बंदोबस्तात अंबड तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आली आहेत। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48, 7 व 8 नुसार या वाहनांवर लाखो रुपयांचा दंडात्मक बडगा उगारण्यात आला असून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। या डॅशिंग पथकाने फत्ते केली मोहीम। वरिष्ठांच्या थेट आदेशानंतर जीवाची पर्वा न करता वाळू घाटावर उतरून ही धडक कारवाई पूर्ण करण्यात खालील महसूल योद्ध्यांनी मोलाची कामगिरी बजावली: श्री एडके, मंडळ अधिकारी गोंदी; श्री विश्वास ढवळे, ग्राम महसूल अधिकारी गोंदी; श्री अशोक शिंदे, ग्राम महसूल सेवक; श्री धम्मानंद लोणीकर, ग्राम महसूल अधिकारी। वाळू माफियांचे धाबे दणाणले। प्रशासनाने केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे अंबड आणि गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू चोरांचे कंबरडे मोडले आहे। निसर्गाची लूट करणाऱ्या एकाही माफियाला सोडणार नाही, गाड्या थेट जप्त करून तुरुंगात पाठवणार, असा कडक इशारा या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे। गाड्या तहसील त्याबद्दल काय? दिनांक 19 मे रोजी महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाईमध्ये 2 टिप्पर जप्त करून पोलीस स्टेशन गोंदी येथे लावण्यात आलेले होते। महसूल विभागाच्या दंडात्मक कारवाईसाठी आम्ही ते आमच्या ताब्यात घेणं आवश्यक होतं, परंतु जे संबंधित टिप्परचे ड्रायव्हर होते ते पळून गेलेले होते आणि वाहन इथे आणायला तयार नव्हते। जे वाळू तस्कर आहे त्यांची एवढी दहशत होती की कोणतेही ड्रायव्हर त्या गाडीवर यायला तयार नव्हते आणि आम्ही RTO विभागाच्या मदतीने हे वाहनं इथे तहसीलपर्यंत आणले, परंतु इथे आणत असतानाही त्यांनी ते GPS प्रणालीमार्फत हे वाहनं बंद करून टाकले होते। परंतु आपण RTO विभागाच्या मदतीने हे वाहनं आता तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेले आहेत। आता याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत। सदरची कारवाई साष्टी पिंपळगाव आणि शहागडच्या परिसरातून केलेली आहे। मी याद्वारे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सर्व नागरिकांना सांगतो की आपल्या जवळपास किंवा आपल्या गावामध्ये कुठेही गौण खनिजचं जर अवैध उत्खनन होत असेल तर तुम्ही प्रशासनाला कळवा। जालना जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांनी हेल्पलाईन नंबरही सर्वांना उपलब्ध करून दिला आहे। त्याच्यावरही आपण जर तक्रार केली तर आम्ही तात्काळ कार्यवाही करू, असे मी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमाने आवाहन करतो। माहिती देण्याची आणि जे माहिती देतील, जे नागरिक माहिती देतील अवैध उत्खननाबाबत
तर त्या नागरिकांची माहिती गोपनीय ठेवली जाईल. कुठल्याही प्रकारचे त्यांना काही होणार नाही, त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. सर, शेवटचा प्रश्न, कारवाई जी केलेली आहे ही कारवाई कशी केली? सदरची कारवाई ही महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने साष्ट पिंपळगाव आणि शहागडच्या परिसरातून माननीय जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.